दरम्यान चढाई सुरुवात चढाई करण्याचा प्रयत्न केला, उलटी लात मारून कोपराक्षाला प्रयत्न केला होता. एक उंच प्रयासात जडेवाडी संघाचा 1 नंबर चढाई निदान रेषा पार करून चढायला सुरुवात केली. खोलवर चढाई आहे, बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय आणि मध्य रेषेवर येऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई संपून आपल्या संघाने परततोय. आता चढाई करण्यासाठी पानवल संघाचा चढाईवीर पहिली चढाई आहे पानवल संघाची. पाहूया या ठिकाणी सुरेख अशी चढाई आहे, प्रयत्न केला होता पुन्हा मध्यभागी, पुन्हा डाव्या कोपऱ्यामध्ये सुरेख अशी पाहिली या ठिकाणी झटापट रायडर बाद होतोय. सुरेख अशी पकड या ठिकाणी पाहायला मध्यरक्षकाने पकड करण्याचा प्रयत्न आहे. आता चढाई करण्याची झडेवर संघाचे उंच पुरे असे 2 नंबर चढाईवीर बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय, मध्य रेषेवर येऊन चढाई चालू ठेवले. अद्याप चढाई चालू आहे या ठिकाणी, पाहूया आणि चढाई संपून आपल्या संघाने परततोय. चप्पल काढून आणली, अरे बापरे. दरम्यान चढाई करण्यासाठी जर्मन मंडळ जर्मन संघाचा पानवल संघाचा चढाई, एक उंच पुरा चढाई या ठिकाणी पाहूया. खोलवर चढाई या आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी सुरेख अशी चढाई करून आपल्या संघाला विजय मिळवला होता. दरम्यान चढाई संपून आपल्या संघाला परत कॉमेडी करा ते बोलतील आपल्याला कसं बोलतो. दरम्यान चढाई करण्याची जर्मन संघाचा उंच आणि अतिशय सुरेख अशी पकड या ठिकाणी पाहूया. पकड म्हणण्यापेक्षा चढाई म्हणता येईल. किती गडी बाद केलेत, 1 2 3 4 पाहूया या ठिकाणी 3 गडी बाद केले. सुरेख अशी सुपर रेड या ठिकाणी झाले, 3 गडी बाद केले या चढाईमध्ये. झरेवाडी संघाची चढाई या ठिकाणी पाहूया. दरम्यान चढाई पुन्हा एकदा जर्मन झरेवाडी संघाचा उंच पुरी असा चढाईवीर या आधीच्या चढाईमध्ये 3 गडी बाद केले होते. दरम्यान चढाई करतोय, 4 विरुद्ध 1 चालेल सामना. खोलवर चढाई पाहूया, कोपऱ्यात प्रयत्न केला होता पुन्हा अयशस्वी. अद्याप चढाई चालू आहे, मध्य रेषेवरून चढाई चालू ठेवले आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. आता चढाई करण्यासाठी जर्मन संघाचा चढाईवीर झरेवाडी संघाच्या क्षेत्र या ठिकाणी पाहूया. खोलवर चढाई बोनस मारण्याची अतिशय सुरेख चपळाईने केली चढाई. 2 पॉइंट मिळवले, 1 बोनसच्या सोबत 1 गडी बाद केला आहे. आणि पाहूया या ठिकाणी सुरेख अशी पकड पाहायला मिळते का, परंतु यशस्वी अशी पकड म्हणता येईल ती जर्मन पानवल संघाकडे आपल्याला यशस्वी अशी चढाईवीराची पाहायला मिळाली. या आधीच्या चढाईच्या अगोदर त्यांनी 3 गडी बाद केले होते, परंतु सुरेख अशी तितकंच दाद द्यावी लागेल ती जर्मन पानवल संघाच्या खेळाडू. आणि पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा पकड पाहायला मिळते ती जर्मन झरेवाडी संघाकडून आणि बाद होतोय तो जर्मन पानवल संघाचा खेळाडू. आता मात्र 5 खेळाडू मैदानामध्ये ते जर्मन पानवल संघाच्या चढाई करतोय तो जर्मन झरेवाडी संघाचा चढाईवीर. 5 विरुद्ध 1 चालेल सामना या ठिकाणी पाहूया. गोलवर चढाई कोपऱ्याच्या टिपण्यात त्यांचा प्रयत्न दिसतोय. अद्याप चढाई चालू आहे आणि मध्य रेषेवर येऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. हे सांगत असतानाच या ठिकाणी
जय हनुमान पानव संघाचा खेळाडू, 2 खेळाडू बाद केले जय हनुमान झरेवाडी संघाचे. आणि मला वाटतं पुन्हा एकदा काय होतंय पाहूया. 2 खेळाडू बाद केले या ठिकाणी सुद्धा. खरं बोल रे, खरं बोल. 4-4 5. खेळाडूंनी शांतता राखा. पंच निर्णय देतील. खेळाडूंनी शांतता राखा. तीन खेळाडू बाद केलेत. जय हनुमान पानवल संघाचे 3 खेळाडू बाद केलेत या ठिकाणी. जय हनुमान पानवल संघाचा खेळाडू पाहूया. गोलवरची चढाई आहे. बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता, मध्य रेषेकडे येऊन थांबलाय. पाहूया काय होतंय ते. बोनस मारलाय आणि खरोखर एक बोनस च्या रूपाने 1 गुण आपल्या संघासाठी. पाहूया काय होतंय ते या ठिकाणी. आणि हे सांगत असताना जय हनुमान पानवल संघाचं काय पाहूया काय. जय हनुमान पानवल संघाचा खेळाडू चढाई करतो. पाहूया काय होतंय ते. डाव्या कोपऱ्यामध्ये मैदानाच्या चढण सुरुवात केली आणि हाफ टाइम निघाले. 9-16 पानवल 9. मध्यंतराकरता थांबलेला आहे. आणि झरेवाडी संघ 16 गुण आणि जय हनुमान पानवल 9 गुण. 7 गुणांची आघाडी पहिल्या डावापर्यंत या ठिकाणी दिसते झरेवाडी संघाकडे. नवीन आहे काय नाही चला. पानवल संघाचा खेळाडू चढाई करतोय. पाहूया या ठिकाणी दारोमदार संघाची या खेळाडूवर दिसते. आणि मला वाटतं याच्याकडे 3 पॉइंट मिळाले. सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळाली ती जय हनुमान झरेवाडी संघाच्या चढाईवर काढून. थर्ड रेड या ठिकाणी आहे ती जय हनुमान पानवल संघासाठी. आणि चढाई करण्यासाठी आलाय तो जय हनुमान संघाचा चढाईवीर. थर्ड रेड आहे या ठिकाणी. पॉइंट नाही घेतला तर स्वतः चढाईवर बाद होऊ शकतो. आणि बोनस पॉइंट मिळवला आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततो.
आणि बघा सुरेख अशी पकड पाहायला मिळत होती, परंतु बहुत दोन्ही संघाचे एक एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जात आहेत. गोळाला आणि या ठिकाणी पाहूया सुरेख अशी चढाई एक गडी बाद करता येतो जर्मन पानवल संघाचा चढाईवर या ठिकाणी. दरम्यान या ठिकाणी पंचक्रोशी मर्यादित या ज्या आजच्या दिवसातली जी स्पर्धा आहे पंचक्रोशी मर्यादित, आणि या स्पर्धेतील अंतिम सेमीफायनलचे सामने या ठिकाणी हा दुसरा सामना. पहिला एक 4 मिनिटं शेवटची सामना संपण्यासाठी. पहिला एक सामना झाला, जंबूकेश्वर डांगेवाडी हा संघ जिंकलेला आहे, आणि विद्यमान जो सामना चालू आहे ह्या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल त्या संघाबरोबर जंबूकेश्वर डांगेवाडी ह्या संघाचा फायनलचा सामना. विद्यमान जो सामना चालू आहे सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल त्या संघाबरोबर जंबूकेश्वर डांगेवाडी हा संघाचा फायनलचा सामना 10 तारखेला होईल. नोंद घ्या, संघाने नोंद घ्या, 10 तारखेला हा फायनलचा सामना होईल. तीन मिनिटं बाकी आहेत शेवटची, आणि निर्णायक अशी 3 मिनिटं बाकी आहेत. पाहूया काय होत आहे. जयनमन संघाला जे काय करायचं ते जयनमन संघाला करायचं आहे, आणि मला वाटतं सुपर टॅकल ऑन आहे, आणि हे सांगत असताना पाहूया काय होतंय ते. म्हणतो काय दोन मिनिटं बाकी आहे सामना संपण्यासाठी. किती मिनिट राहिले? 25-15. झरेवाडी 25, पानवल 15. माईक चालू आहे. अंतिम काही मिनिटं, 1 मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी. आजच्या दिवसातील आणि आजच्या सत्रातील या ठिकाणी शेवटचा सामना आणि शेवटचा अंतिम 1 मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी. पाहूया काय होतंय ते. बाबू 26-16. झरेवाडी 26, पानवल 16.